नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात आजी पणजीच्या काळातील अतिशय चविष्ट खूप पौष्टिक अशी कुरडईच्या सुक्या भाजीची रेसिपी माझ्या नणदबाईंची आहे। त्यांनीच मला ही भाजी शिकवली आहे। खूप मस्त लागते। तुम्ही नाश्त्यासाठी देखील पोह्यांप्रमाणे किंवा शेवईच्या उपम्याप्रमाणे ही कुरडईची भाजी बनवू शकतात। चविष्ट अशी रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कुरडयांची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 4 ते 5 मध्यम ते मोठ्या आकाराच्या ह्या कुरडई। ह्या गव्हाच्या कुरडई आहे ज्या आपण तळून खातो त्या। सर्वप्रथम एका अशा पसरट भांड्यामध्ये आपल्याला ह्या कुरडई थोडे असे तुकडे करून ठेवायचे आहे। खूप अप्रतिम लागते ही कुरडईची भाजी। घरात भाजी नसेल तर झटपट बनवता येते। डब्यासाठी देखील मस्त पर्याय आहे। गावाकडील अगदी पारंपरिक अशी रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे। आता यामध्ये पाणी घालूया। आवश्यकतेनुसार पाणी घालू। पूर्णपणे ह्या कुरडई भिजेल एवढं पाणी आपल्याला घालायचं आहे। आता यावर झाकण ठेवू आणि बरोबर अर्धा तास ह्या कुरडया भिजण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊ। हे बघा, साधारण अर्धा तासानंतर ह्या कुरडया किती मस्त भिजल्या आणि छान फुलल्या आहे। आपण असं बोटाने जर दाबून बघितलं तर अगदी आतपर्यंत ह्या कुरडया भिजल्या। अशाच ह्या भिजवून घ्यायच्या आहे। आता यातील पाणी आपण निथळवून घेऊया। कुरडईमधील पाणी मी पूर्णपणे निथळवून घेतलं आणि छान अशा मोकळ्या करून घेतल्या आहे। फोडणीसाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालूया, जिरे, 1 टीस्पून बारीक चिरलेला लसूण घालूया, 1 मोठ्या आकाराचा कांदा, लहान असेल तर 2 कांदे घ्या। आता हा कांदा लसूण जरा हलका तांबूस रंगाचा होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे। कांदा लसूण हलका तांबूस रंगावर परतून झाला। आता आपण यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालू आणि अर्धा टोमॅटो। पारंपरिक पद्धतीमध्ये टोमॅटो घालत नाही, त्यामुळे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल, पण मी इथे थोडासा टोमॅटो घालते। माझ्या मुलांना आवडतो म्हणून मी थोडा घालत असते, पण आजी पणजीची जी पारंपरिक रेसिपी आहे त्यामध्ये या भाजीत टोमॅटो घालत नाही। सर्व साहित्य आता आपण जरा परतून घेऊ। हे बघा, कांदा लसूण टोमॅटो मिरची सर्व काही परतून झालं आहे। आता यामध्ये आपण चिमूटभर हळद घालूया, ह्या सर्व मसाल्याला पुरेल एवढंच मीठ घालू, कारण कुरडईमध्ये आधीच मीठ घातलेलं असतं। थोडी कोथिंबीर घालूया। आता हे भिजवलेल्या कुरडई आपण घालूया। हे बघा, हे छान मिक्स झालं। आता आपण यावर झाकण ठेवू आणि याला फक्त एक वाफ काढून घेऊया। ह्याला मस्त वाफ आली, तुम्ही बघू शकता। हे बघा, खूप छान ही भाजी झाली आहे। आता आपण गॅस बंद करू। सर्वात शेवटी कोथिंबीर,
पोळी भाकरी बरोबर खाण्यासाठी डब्यामध्ये नेण्यासाठी अतिशय चविष्ट अशी कुरडईची सुकी भाजी तयार आहे। किंवा मधल्या वेळी नाश्त्यासाठी देखील हा मस्त पर्याय आहे। पोह्यांप्रमाणे किंवा आपण ज्या प्रकारे फोडणीच्या शेवया करतो त्या प्रकारे हा कुरडयांची भाजी खाऊन बघा। अप्रतिम अशी रेसिपी आहे, लहान मुलं देखील आवडीने खातात। आजची रेसिपी आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कळवा। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज्याच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।